जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मुंखेडे, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. मी मुख्याध्यापक श्री सुनील भास्कर पाटील. 2 शिक्षकी शाळा आहे आणि शाळा ही आपली रावेर तालुक्याच्या शेवटच्या बाउंड्रीवरती आपण आणि रावेरची शेवटची बाउंड्री. आपण मुख्याध्यापक पदावरती कार्यरत आहात. हो सर, आपल्या शाळेला एक चांगल्या प्रकारचा सुपर निपुण शाळेचा दर्जा मिळालेला आहे. हो. आणि आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे. सर, आपण यासाठी आपण कसे परिश्रम केलेत, काय काय केलेलं आहेत, काय सांगा. यामध्ये सर बघा, आमचा निपुणच्या संदर्भामध्ये आमचा ॲक्शन प्लॅन तयार होता, आधीच तयार होता. शाळा जेव्हा जून 2000मध्ये जून 2026मध्ये शाळा ओपन झाली. शासनाने तर समजा ऑक्टोबरमध्ये निपुण ॲपद्वारे परीक्षा घ्यायला सुरुवात केली, पण त्याआधीच जून महिन्यापासूनच आम्ही या निपुणची तयारी केलेली होती. जेव्हा आमचा परिपाठ व्हायचा, परिपाठ आटोपल्यानंतर आम्ही मुलांकडनं जवळजवळ 3 ते 4 ओळींचं वाचन करून घेत होतो. आणि वाचन करून घेत असताना जो तो काही शब्द अडखळत असेल, चुकत असेल, तर ते शब्द आम्ही त्याच्याकडनं सरावामध्ये त्याच्याकडनं आम्ही परत रिपीट करून तयार करून घेतो. या पद्धतीने आम्ही मुलांची तयारी आमची सुरू होती. तुम्ही तयारी केव्हापासून लागलेले होते ना, आता जवळपास किती कालावधी झालेला आहे? साधारणतः जून 2026पासून आम्ही याची सुरुवात केली आणि प्रत्यक्ष निपुण ॲपवरती परीक्षा घ्यायला ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात झाली. त्याच्यामुळे आम्हाला असं फार काही असं परिश्रम घ्यावे लागले नाही. ऑलरेडी आमचे विद्यार्थी आधीच आमचे तयार होते. बरं, मला सांगा सर, की एक चांगल्या प्रकारचं आपण एक परिश्रम घेतलेले आहेत, त्याचं फळ आपल्याला मिळालेलं आहे. तर आता तुमचं फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे सर? माणूस काय राहणार आहे, काय सांगा. माणूस आमचा हाच राहील सर, की जास्तीत जास्त मुलं अजून कसे तयार होते. 35 मुलं आम्ही निपुण परीक्षेला बसवलेले होते इयत्ता 2री ते 4थीपर्यंत. पैकी आमचे 32 मुलं निपुण झालेले आहेत. राहिलेले 3 मुलं अजून कसे सुपर निपुण होतील, हा आमचा प्रयत्न राहील. सर, आपला एक चांगल्या प्रकारचा माणूस आहे आणि एक संकल्प आपण केलेला आहे आणि नक्कीच आपण एक 100% जाऊन पोचाल आणि प्रयत्नाची पराकाष्ठा महत्त्वाची असते. आपण एक चांगल्या प्रकारे अनुकरण करतायत. बरं सर, एक महत्त्वाचं की आपण एक आपल्या शाळेला सुपर निपुण शाळेचा दर्जा मिळालेला आहे आणि आपण एक चांगली इथपर्यंत आपण मजल मारलेली आहे. तर इतर शाळांना आपण या सुपर निपुण शाळेच्या माध्यमातून काय संदेश द्याल? मी तर त्यांना एकच संदेश देईन की रोज आपण जो मुलांना घरी अभ्यास दिला जातो, तो थोडक्यात थोडका जेणेकरून त्यांना झेपेल असा द्या आणि दिलेला जो अभ्यास असेल तो सकाळी त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं रिपीट करून घ्या. जर तो कुठं चुकत असेल तर त्याला सरावामधनं त्याची तयारी करून घ्या. आणि हे करत असताना मुलांच्या पालकांचा सहभाग याच्यामध्ये नक्की घ्या. एकटे आपण शिक्षक म्हणून ही जबाबदारी जरी पार पाडत असलो तरी यामध्ये पालकांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे. कारण हे आमची जी शाळा सुपर निपुण झालेली आहे, यामध्ये फक्त आम्ही शिक्षकच नाही, पालकसुद्धा यामध्ये सहभागी आहे. शालेय व्यवस्थापन समितीसुद्धा यामध्ये सहभागी आहे. आणि वेळोवेळी आमचे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला खूप लाभलेलं आहे. त्यामुळे आम्ही सुपर निपुण या दर्जापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. सर, माझा शेवटचा प्रश्न असेल की आपण एक सुपर निपुण शाळेचा दर्जा आपल्या शाळेला मिळालेला आहे. आपण 91%वर येऊन पोचले आहे आणि आपण 100% म्हणजे 100%मध्ये आपण काही दिवसामध्ये गाठणारच आहात आणि याची आपण हमी दिलेली आहे. याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा. याचं श्रेय तर मी बघा, आमच्या उपशिक्षिका पाटील मॅडम आहे, मी स्वतः आहे, त्याच्यानंतर पालक आहे आणि शालेय व्यवस्थापन समितीतले अध्यक्ष सर्व सदस्य आहेत.
त्यानंतर आमचे केंद्र प्रमुख आहेत, काही अधिकारी आहेत की त्यांच्या वेळोवेळी आमच्या शाळेला व्हिजिट होत असतात आणि व्हिजिटमध्ये आम्ही जर कुठं काही कमी असलो तर त्यांचं सुद्धा आम्हाला मार्गदर्शन होत असतं.